ठीक आहे. तर ओके. सो so day number one, basically application support engineer. So we are conducting online session for the application support engineer this course. So all the detail that I explained you in the description box, also you can find the link for that. So in a day number one, basically we will check the what is the application support engineer, then what is the role of the application support engineer, then IT industry overview. So all these things we will cover in this session. So before that, I will just quickly introduce what is the application support engineer and those things. Okay. So I will not take more time. So okay, so I have already created one video for the application support engineer for the full roadmap for the fresher. So if you not watched, then you can watch my YouTube channel. So in that video, I have explained you the what is the application support engineer. So application support engineer is the technical professional responsible for the maintaining, troubleshooting, and the supporting the software application. तर आपल्याकडे डिफरंट टाईपचे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन असतात, जसं की त्यामध्ये तुमचं बँकिंग ॲप्लिकेशन असेल, त्यानंतर तुमचं इन्शुरन्स रिलेटेड ॲप्लिकेशन असेल. तर वेगवेगळे ॲप्लिकेशन असतात आणि त्या ॲप्लिकेशनला सपोर्ट देणाऱ्या टेक्निकल पर्सनला आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियर असं बोलतो. तर यूज बाय द डिफरंट इंटरनल टीम. सो ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियर इज अ ब्रिज बिटवीन द युजर अँड द डेव्हलपमेंट टीम, ensuring the application runs smoothly with the minimum downtime. तर ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियर हा पर्सन जो असतो तो आपला युजर्स, म्हणजे जे आपले कस्टमर्स असतात किंवा जे आपले जे आपले रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यांच्यामधला आणि ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट टीम म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीम याच्यामधला ब्रिज असतो. ठीक आहे. या दोन्हींच्या इन बिटवीनमध्ये ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियर हा वर्क करत असतो. तर हे बेसिकली डेफिनेशन आहे ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियरची. तर त्यानंतर तर ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियर, व्हॉट आर द डिफरंट टाईप ऑफ रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियर. तर जर तुम्ही ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियर ह्या प्रोफाईलसाठी जर जात असाल तर तुम्हाला कुठल्या प्रकारच्या रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला कराव्या लागतात. तर त्यामध्ये मॉनिटरिंग ॲप्लिकेशन, द मॉनिटर द ॲप्लिकेशन हेल्थ, त्यानंतर ट्रबल शूटिंग द इश्यू, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला फाइंड आउट द इरर, देन परफॉर्मन्स लॉग, देन आयडेंटिफाय द रिझॉल्व द बग्स. ओके. त्यानंतर लॉग अँड तिकीट हँडलिंग. तर तुम्हाला तिकीट हँडलिंग पण या ठिकाणी करावं लागते. त्यामध्ये तुम्हाला डिफरंट टूल्स अवेलेबल असतात, त्यामध्ये जिरा असेल, त्यानंतर सर्व्हिस नाव असेल. ठीक आहे. त्यानंतर युजर सपोर्ट. तर जे काही तुमचे एंड युजर असतात, म्हणजे ज्यांना आपलं ॲप्लिकेशन आहे, जसं की फॉर एक्झाम्पल बँकिंग ॲप्लिकेशन असेल तर बँक ॲप्लिकेशन यूज करणारे जे युजर्स असतात तर त्यांना आपण त्यांना आपण युजर्स बोलतो, आणि जे डेव्हलप करतात त्यांना आपण सॉफ्टवेअर डेव्हलपर बोलतो. तर ठीक आहे. तर सपोर्ट युजर सपोर्ट म्हणजे तुम्हाला जे ॲप्लिकेशन यूज करतात त्या युजरला तुम्हाला सपोर्ट करावं लागतं. म्हणजे त्यामध्ये त्यांचे डिफरंट टाईप ऑफ क्वेरीज असतात किंवा काही बग्स असतात किंवा त्यांना ॲक्सेसचा इश्यू असेल, तर हे सर्व रिस्पॉन्सिबिलिटी ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियरची असते. त्यानंतर एक्सलेशन मॅनेजमेंट म्हणजे काय, की एखादा इश्यू कुठे रेज झाला, जर तुमच्या याच्यामध्ये कुठं जर इश्यू रेज झाला तर तो डेव्हलपमेंट ऑर द इन्फ्रास्ट्रक्चर टीमला तुम्हाला तो पुढं कॅरी फॉरवर्ड करावा लागतो. त्यानंतर टेस्टिंग सपोर्ट. तर ज्या वेळेला मध्ये एखादं ॲप्लिकेशन दिलं जातं किंवा एखादे पॅचेस अपग्रेड केलं जातं, तर त्यावेळेला तुम्हाला टेस्टिंग करावं लागतं त्या ॲप्लिकेशनचं. तर हे पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियरची. त्यानंतर डॉक्युमेंटेशन. तर तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंटेशन मेन्शन करावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी ते आपण ऑलरेडी या ठिकाणी बघितलं. तर त्यामध्ये द फर्स्ट लेवल जे टेक्निकल सपोर्ट आहे, तर फर्स्ट लेवलचं टेक्निकल सपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागतो. ठीक आहे. त्यानंतर स्किल अँड एज्युकेशन रिक्वायर्ड, जसं की ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियरसाठी द डिफरंट स्किल्स रिक्वायर्ड असतात. त्यामध्ये SQL असेल, त्यानंतर तुम्हाला लिनक्स, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम त्याचं नॉलेज असलं पाहिजे. त्यानंतर टिकिटिंग सिस्टम, ज्यामध्ये जिरा, सर्व्हिस नाऊ, फ्रेशडेस्क, त्यानंतर अजून वेगवेगळे ॲप्लिकेशन मार्केटमध्ये आहेत, तर त्याच्यावर रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल. त्यानंतर कम्युनिकेशन ॲनालिटिकल थिंकिंग तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्हाला एखादं टास्क असेल तर ते तुम्हाला एंड युजरपर्यंत कम्युनिकेट करता आलं पाहिजे, किंवा तुमच्याकडं जे ॲनालिटिकल थिंकिंग असेल, म्हणजे एखादा प्रॉब्लेम ज्या वेळेला क्रिएट होतो तर त्यावेळेला तुम्हाला तो आयडेंटिफाय करता आला पाहिजे. तुमच्याकडे ॲनालिस्ट म्हणजे तो आयडेंटिफाय करण्याचे स्किल तुमच्याकडे असले पाहिजे. त्यानंतर बेसिक अंडरस्टँडिंग अबाउट द API, नेटवर्किंग अँड द लॉग.
तर याच्यामध्ये 3 वेगवेगळे प्रकार आहेत. API ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस. त्यानंतर नेटवर्किंगमध्ये पण बरेचसे इश्यू येतात, जसं की काही IP ॲड्रेसच्या रिलेटेड असेल किंवा तुमचं लिस्टिंगच्या रिलेटेड असेल, तर हे सर्व इश्यू नेटवर्किंगच्या रिलेटेड येत असतात. त्यानंतर लॉग असेल, तर प्रत्येक याचे लॉग तुम्ही जनरेट केलं पाहिजे, तर लॉग तुम्हाला रीड करता आले पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर जर स्किल तुम्हाला बेसिकली शेल स्क्रिप्टिंग, पॉवर शेल, त्यानंतर API टेस्टिंग, त्यानंतर ITIL, तर ह्या रिलेटेड इन्सिडेंट चेंज मॅनेजमेंटच्या रिलेटेड तुम्हाला या ठिकाणी नॉलेज असलं पाहिजे, ठीक आहे. आता बेसिक एज्युकेशन काय रिक्वायर्ड आहे, तर बॅचलर ऑफ डिग्री पाहिजे, म्हणजे BSc असेल IT, त्यानंतर BCA असेल, BE असेल, त्यानंतर MCA वगैरे बॅचलर डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे. आणि फ्रेशर कॅन स्टार्ट विथ द L1 सपोर्ट इंजिनियर, तर L1 सपोर्टसाठी तुम्ही या ठिकाणी ट्राय करू शकता. आता कोण इंटरेस्टेड असेल, तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल म्हणजे ह्या रोलसाठी, तर ग्रेट एंट्री पॉईंट इंटू द IT इंडस्ट्री, IT मध्ये तुम्हाला एंट्री पाहिजे असेल, तर तुम्ही ही रोलसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर बिल्डिंग द टेक्निकल अँड द कस्टमर फेसिंग स्किल, त्यानंतर ऑफर द करिअर ग्रोथ लाईक द DevOps, QA, BA, प्रोडक्ट सपोर्ट, लाईक दिस, देन यू कॅन चूज दिस रोल. हाय डिमांड फॉर द SaaS, BFS, देन हेल्थ केअर आणि टेक इंडस्ट्री. तर जॉब ट्रेंड, तर आता जसं की जॉब ट्रेंड यामध्ये डिफरंट जॉब ट्रेंड आहेत, जसं की यामध्ये रिमोट जॉब, वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम ऑफिस, असे वेगवेगळे ट्रेंड आहेत. त्यानंतर AI ऑटोमेशन इम्पॅक्ट पण आहे त्यामध्ये, जसं की AIचा पण बऱ्याचशा ठिकाणी यूज केला जातो. तर ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी, जसं की L1, L2 सपोर्ट इंजिनियर इन इंडिया, बऱ्याचशा कंपन्यांमध्ये या ऑफर्स बऱ्याचशा असतात, ठीक आहे. त्यानंतर सॅलरी रेंज, तर तुम्ही फ्रेशर असाल, 0 to 1 इयर असेल, तर पर मंथ 18,000 ते 30,000 ह्या रेंजमध्ये तुम्हाला सॅलरी भेटू शकते. आणि जर इयरली CTC जर बघितली, 2.2 LPA टू 3.6 LPA ही बेसिक रेंज आहे. त्यानंतर 1 to 3 इयर्स एक्सपिरियन्स असेल, तर 13 to 15,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटू शकते. आणि ॲन्युअल पॅकेज 4 to 6 लाख पर्यंत भेटू शकतं. तर करिअर ग्रोथ यामध्ये आहे. तर करिअर ग्रोथ कशा प्रकारे आहे, तर L1 सपोर्ट इंजिनियर नंतर तुम्ही L2 साठी जाऊ शकता. ॲप्लिकेशन सपोर्ट नंतर तुम्ही टेक्निकल ॲनालिस्टसाठी पुढे करिअरमध्ये जाऊ शकता. त्यानंतर सपोर्ट इंजिनियर असाल, तर तुम्ही DevOps किंवा सिनियर रिसर्च इंजिनियर यामध्ये पण जाऊ शकता. त्यानंतर तुमचा सपोर्ट रोल असेल, तर QA, त्यानंतर बिझनेस ॲनालिस्टसाठी पण तुम्ही इथं जाऊ शकता. त्यानंतर क्लाउड सपोर्ट किंवा इन्फ्रा सपोर्टमध्ये पण तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. तर तुम्हाला त्यासाठी वेगवेगळे सर्टिफिकेशन करावे लागतील, जसं की ITIL, त्यानंतर AWS क्लाउडचं असेल, मायक्रोसॉफ्ट Azure असेल, त्यानंतर ServiceNow असेल, तर हे सर्व सर्टिफिकेशन तुम्हाला पॅरलली या ठिकाणी करावे लागेल. तर वेगवेगळ्या टॉप कंपनीजमध्ये ओपनिंग असतात, जसं की TCS, इन्फोसिस, विप्रो, ह्या सर्व कंपन्यांमध्ये या ठिकाणी ओपनिंग असतात. तर आता आपण या ठिकाणी जे डे नंबर 1चा जो आपला सिलेबस आहे, तर तो आपण या ठिकाणी कव्हर करूया. तर आता आपण बराचसा पार्ट हा आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये कव्हर केला. तर डे 1मध्ये आपण काय बघणार आहे, ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियर प्लस IT इंडस्ट्री ओव्हरव्ह्यू. तर आपण डे 1मध्ये हे सर्व आपण कव्हर करणार आहे. तर व्हॉट इज ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियर, तर मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं की या ठिकाणी ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियर काय असतं, की बिझनेस ॲप्लिकेशन रन स्मूथली बाय द मॉनिटरिंग, ट्रबल शूटिंग अँड फिक्स द इश्यू बाय द सपोर्टिंग द युजर. तर हे ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियरचं रोल असतो. आणि हा ब्रिज जो असतो, ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियर इज अ मीडिएटर बिटवीन द एंड युजर आणि डेव्हलपर, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर अँड DB टीम. तर ह्यामध्ये तो इंटरमिडिएट असतो, ठीक आहे. त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी पण आपण या ठिकाणी बघितली, की ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियरला कशा प्रकारे तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी असते. मॉनिटरिंग द ॲप्लिकेशन असेल, इन्सिडेंट मॅनेजमेंट असेल, कुठलंही एक इन्सिडेंट झालं तर ते तुम्हाला तिकीट रेज करता आलं पाहिजे. त्यानंतर ट्रबल शूटिंग द एरर्स करता आलं पाहिजे. त्यानंतर SQL डेटा सपोर्ट पण तुम्हाला देता आलं पाहिजे, कारण बऱ्याचशा कंपन्यांमध्ये तुम्हाला SQL क्वेरीज ह्या तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर, फिअर द ऑर्डर ID, म्हणजे तुम्हाला जर एखादं ट्रान्झॅक्शन, जे मिसिंग ट्रान्झॅक्शन तुम्हाला जर आयडेंटिफाय करायला जर सांगितलं, तर तुम्हाला SQLची क्वेरी यूज करून तुम्हाला तो डेटा तुम्हाला रिट्राय करता आला पाहिजे आणि तो डेटा तुम्हाला पुढे पास ऑन करता आला पाहिजे, ठीक आहे.
त्यानंतर टूल यूज. तर आता आपण ह्या टूल यूज बाय द सपोर्ट इंजिनियर. तर वेगवेगळे सपोर्ट इंजिनियरचे रोल असतात. ॲप्लिकेशन सपोर्ट असेल, टेक्निकल सपोर्ट असेल, त्यानंतर DB सपोर्ट असेल, तर वेगवेगळे रोल असतात. पण यामध्ये ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियरचा रोल काय असतो, तर जे काही ॲप्लिकेशन असतात तर त्या ॲप्लिकेशनला सपोर्ट करण्याचं काम हे ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियर करत असतो. तर त्यामध्ये मार्केटमध्ये वेगवेगळे या ठिकाणी टूल्स अवेलेबल आहेत, की ज्यावरती बऱ्याचशा कंपन्या ह्या ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियर ही प्रोफाईल चे कॅन्डिडेट त्या ठिकाणी काम करत असतात. तर तुम्हाला जेव्हा कंपनीमध्ये तुम्ही जॉइन होता, तर त्यावेळेला तुम्हाला वेगवेगळ्या टूल्सवरती तुम्हाला काम करावं लागतं. त्यामध्ये जे पहिलं टिकीटिंग टूल आहे आणि हे ऑलमोस्ट 70 to 80% कंपनीमध्ये हे टूल यूज केलं जातं. तर त्याला बोलतात सर्व्हिस नाऊ. तर ह्या सर्व्हिस नाऊ टूलवरती तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागतं. सर्व्हिस नाऊ टूलवरती तुम्हाला तिकीट रेज करावं लागतात, त्यामध्ये इन्सिडेंट क्रिएट करावं लागतात, त्याचे फॉलोअप तुम्हाला घ्यावे लागतात. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे जिरा. तर आपण आपल्या सिलेबसमध्ये आपल्या क्लासमध्ये आपण हे 2 टूल आपण बघणार आहे. या 2 टूलवरती आपण बेसिकली प्रॅक्टिस आपण घेणार आहे आणि ह्या 2 टूलचे जे काही आपल्याकडे रिसोर्स अवेलेबल असतील तर त्याचे पण डिटेल मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. त्यानंतर मॉनिटरिंग. तर मॉनिटरिंग करण्यासाठी ग्राफा देन निंजेस म्हणून एक आहे, तर ते पण तुम्हाला इथं यूज केलं जातं. त्यानंतर लॉगसाठी किबियाना, देन एस्पिलॉग हे पण एक टूल आहे. डेटाबेससाठी SQL सर्व्हर, ओरॅकल किंवा MySQL. बट मोस्ट ऑफली तुम्हाला MS SQL सर्व्हर असेल किंवा ओरॅकल हे कंपनीमध्ये असू शकतं. त्यानंतर कम्युनिकेशन करण्यासाठी तुम्हाला Slack असेल किंवा Teams असेल किंवा तुमचं जे काही कंपनीमध्ये जे काही यूज केलं जातं, जे काही तुमचं ऑफिशियली टूल असेल, ते तुम्हाला कम्युनिकेशनसाठी यूज केलं जाऊ शकतं. त्यानंतर आता इथे एक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे, की ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियरचा जो रोल असतो, तो 70% टाईम ऑन द टूल्सवरती असतो, नॉट फॉर द कोडिंग. तर याच्यामध्ये काय आहे, की तुम्हाला ह्या टूलवरती तुम्हाला तुमचं हँड्स ऑन, तुमचं कमांड असले पाहिजे. कारण तुम्हाला 70% टाईम हा तुम्हाला या टूलवरती द्यावा लागतो. तुम्हाला तिकीट रेज करावं लागतं. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्या एंड युजरनी जर समजा बँकिंग ॲप्लिकेशन असेल आणि बँकिंग ॲप्लिकेशनमध्ये इंटरनेट बँकिंग समजा जर काही इश्यू येत असेल, लॉग इनचा इश्यू येत असेल, तर ते काही इश्यू रेज केले असेल, तर तुम्हाला त्याचं तिकीट बनवता आलं पाहिजे. ते तिकीट बनवण्यासाठी तुम्हाला ह्या टूलचं या ठिकाणी यूज करावं लागेल. तर त्यामध्ये तिकीट रेज केल्यानंतर तुमचं L1 सपोर्ट इंजिनियरचं काम असतं, की तुम्हाला त्याला सोल्युशन प्रोव्हाइड करणं. जर सोल्युशन तुम्ही प्रोव्हाइड करू शकत नसाल, तर तुम्हाला त्याचं अनदर तिकीट रेज करून तुम्हाला L2 सपोर्टकडं ते रोल, म्हणजे तुमच्या सिनियर्सकडं ते रोल तुम्हाला पाठवावे लागतात. मग ते L2 वाले त्या ठिकाणी जे तिकीट असेल ते रिझॉल्व्ह करतात. त्याच्यामध्ये कोडिंगचा पाठ हा खूप कमी असतो. तर तुम्हाला बेसिक प्रोग्रामिंग नॉलेजच तुम्हाला रिक्वायर्ड असेल. ठीक आहे. त्यानंतर IT इंडस्ट्री ओव्हरव्ह्यू. तर आता IT इंडस्ट्री ओव्हरव्ह्यू काय आहे, की बऱ्याचशा IT कंपन्या जर 4 मेजर डोमेन, तर बऱ्याचशा IT डोमेनमध्ये डेव्हलपमेंट, टेस्टिंग, सपोर्ट अँड डेव्हऑप्स, तर अशा प्रकारे 4 ह्या डोमेनमध्ये हे कॅटेगराईज केलं आहे. तर त्यामध्ये डेव्हलपमेंट म्हणजे काय होतं, की त्यामध्ये बिल्ड ॲप्लिकेशन. तर एखाद्या कंपनीचं एखादं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी बिल्ड केलं जात असेल किंवा टेस्टिंग. आता टेस्टिंगमध्ये काय, की फाइंड द बग्स, म्हणजे टेस्टिंगमध्ये तुम्हाला मोस्ट ऑफली बऱ्याचशा जे टेस्टिंग टीम असते त्यामध्ये बग्स वगैरे फाइंड आउट करतात आणि सपोर्ट म्हणजे याच्यामध्ये मेंटेन द ॲप्लिकेशन केलं जातं. तर डेव्हऑप्सची टीम असते जे काही डिप्लॉयमेंट आणि ऑटोमेशनचं काम केलं जातं. तर त्याच्यामध्ये तुमचं जे काम असतं तर तुमचं जे ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियरचं जे आहे, तर मेंटेन द ॲप्लिकेशन, जिथं तुम्हाला जिथं सपोर्ट आहे या ठिकाणी तुम्हाला इथे काम करावं लागतं. ठीक आहे. जर तुमचं ॲप्लिकेशन सपोर्ट प्रोफाईल असेल तर तुम्हाला ते ॲप्लिकेशनला सपोर्ट द्यावा लागतो. ठीक आहे. तर त्यामध्ये जसं की फॉर एक्झाम्पल आपण इथे एक फूड डिलिव्हरी ॲप लाईफ सायकल, म्हणजे एखादं फूड डिलिव्हरीचं एखादं झोमॅटो असेल किंवा स्विगी असेल, तर याचं रिलेटेड आपण इथे एक ॲप्लिकेशन इथं घेऊया. तर एक्झाम्पलसाठी घेऊया, तर स्विगी ॲप्लिकेशन जे डेव्हलप करतात, म्हणजे स्विगी ॲप्लिकेशनचे डेव्हलपर असेल, जसं की फॉर एक्झाम्पल ते Node.js असेल किंवा Angular.js असेल, तर डेव्हलपर काय करतात, ते बिल्ड करतात युजिंग द ॲप. तर हे ॲप्लिकेशनचं डेव्हलपमेंटचं काम हे डेव्हलपर करत असतात. त्यानंतर टेस्टिंग द फाइंड द बग्स. तर ते कंपनीमध्ये टेस्टिंग टीम असते, QA असतात. तर ते QA त्या एखाद्या पर्टिक्युलर सिनारिओ बेसमध्ये त्या ॲप्लिकेशनमधले एखादे बग्स विल फाइंडिंग द बग्स फ्रॉम दॅट ॲप्लिकेशन.
तर त्या ठिकाणी बग्स फाइंड आउट करण्याचं काम टीम करत असते. डेव्हऑप्स टीम काय करते की डेव्हऑप्स टीम जेव्हा ॲप्लिकेशन डिप्लॉय केलं जातं प्रोडक्शनवरती, तर त्यामध्ये डिप्लॉयमेंटपासून ते ॲटोमेशन पार्ट, म्हणजे जसं की त्यामध्ये काही शेड्युलेशन पार्ट असेल तर तो सर्व पार्ट हा डेव्हऑप्स टीम या ठिकाणी बघत असते. कारण पूर्णपणे क्लाउड मायग्रेशन असेल तर त्या ठिकाणी डेव्हऑप्सचा रोल येतो. आणि आता सपोर्टचा, जर सपोर्टचा रोल जो असतो तो मेनली ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियर हे बघत असतं. त्यामध्ये मेंटेन ॲप्लिकेशन, जे काही युजर्सने जे काही क्वेरीज वगैरे रेज केलं असेल तर त्याच्या रिलेटेड ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियर त्या ठिकाणी तिकीट रेज करत असतात. तर त्या ठिकाणी आपण डे 1चा आपण या ठिकाणी सिलेबस या ठिकाणी कव्हर केला आहे. तर